नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या नवीन ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण इथे बॅकनेक बोटनेक डिझाइन बघणार आहोत। तर चला, इथे आता आपण ब्लाउज सुद्धा मी घेतलेला आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे काय करायचं आहे, बॅकनेकला तुम्हाला म्हणजे पट्टी जी असते बॅकनेकची आपली गळ्याची, ती तुम्हाला किती ठेवायची कमरेच्या साईडची, तर ती इथे मी मार्किंग करून घेतलेली। तर तिथे मी 3.5 इंचावरती मार्किंग केलं। वरच्या बाजूचा आपला छोटा गळा असतो बोटनेकचा, तर ते मी 3.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने 3.5 इंचावरती उंची आणि रुंदी सुद्धा आपल्याला म्हणजे 3.5 इंचाला एक लाईन कमी घेतलेलं आहे मी रुंदी। ओके, तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण उंची आपण किती घेतली, आपण 10.5 इंच। तर 10.5 इंच घेतलं, तर असं मेजरमेंट आपण तिथे टाकून घेतलं। आणि आता आपल्याला काय करायचंय, ब्लाउज पिसावरती न ड्रॉ करता आपण कॅनव्हास पेपर वापरणार आहोत। तर कॅनव्हास पेपरवरती आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आहे। तर अशा पद्धतीने तुमचा गळा कितपत म्हणजे डीप आहे किंवा किती मोठा आहे त्याच्यानुसार तुम्हाला कॅनव्हास घ्यायचा आहे। सर्वात पहिल्यांदा इथे मी कॅनव्हास पेपर घेतलाय, तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची सरळ, म्हणजे जेणेकरून आपला नेक पण सरळ येतो। गळा रुंदी आपण जितकी मार्किंग केली होती ब्लाउज पिसावरती तितकीच गळा रुंदी घेतलेली आहे, 3.5 इंचाला एक लाईन कमी। आणि उंची सुद्धा आपल्याला किती घेतली होती आपण, 10.5 इंच। तर 10.5 इंचावरती इथे पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय। अशा पद्धतीने 3.5 इंचावरती परत एक 10.5 इंचावरती परत एक मार्किंग करून आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचंय। खालच्या बाजूने मी 3.5 इंचावरती एक मार्किंग केलं, म्हणजे आपल्याला असं सेम बॉक्स एक मोठा बनवून घ्यायचा आहे इथे। त्याच्यानंतर आपल्याला इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तिथे आपण जे वरचा छोटा नेक आहे तो आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे। तिथे छोटा बॉक्स आपल्याला एक तयार करून घ्यायचा। ते बॉक्स आता इथे मी तयार करून घेते आणि खालचा बॉक्स म्हणजे असं आपल्याला तयार करून घ्यायचं। सरळच आहे 3.5 इंच, म्हणजे वरचं थोडंसं एक लाईनचं कमी आहे, तर तो कमीच असू द्यायचा आहे। आता आपल्याला काय करायचंय, इथे वरचा गळा आपल्याला ड्रॉ करायचा आहे, तर सेप देताना 1.5 इंचावर ठेवून द्यायचंय। आणि सेप देताना आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने एक लाईनचं थोडंसं आपल्याला लाईनच्या बाहेर जाऊ द्यायचंय, म्हणजे टोटल आपलं बरोबर 3.5 इंचाचं नेक हा तयार होणार आहे। ओके, आता इथे आपल्याला काय करायचं, राऊंड शेप आपला बोट नेक आहे। मग इथे मी काय करणार आहे, अर्धा इंच खालच्या बाजूला मार्किंग केलं, तुम्ही इथे बघू शकता। आणि आपल्याला काय करायचं, खालच्या बाजूला सुद्धा 2 लाईन किंवा 3 लाईन घ्या तुम्ही, तिथे पण एक मी अशा पद्धतीने मार्किंग केलं। आणि गळ्याचा आता आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचंय, व्यवस्थित शेप ड्रॉ करायचंय। इथे काय करायचंय, आपल्याला नेक ड्रॉ करून घ्यायचं। त्याच्यापेक्षा आपल्याला नेक ड्रॉ करण्याऐवजी आपल्याला एक लाईन अर्ध्या इंचावरती सरळ ड्रॉ करून घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित शेप देता येईल। बघा, मी इथे ड्रॉ करून घेतलेले आहे। आता कसं असं ड्रॉ करून घेतलं का आपल्याला नुसतं व्यवस्थित शेप देता येतो। मी आता इथे व्यवस्थित गळ्याचा शेप देऊन घेणार आहे। आणि इथे जो मध्ये त्याचा आहे, तर तो कितपत तुम्हाला डीप ठेवायचा, 3 इंच 3.5 इंच त्या पद्धतीने मार्किंग करून घेतलं। आणि त्याच्यानुसार मी इथे नेकचं ड्राफ्टिंग करते। सो तुम्हाला अशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायचं आहे। आता मी ड्रॉ करून घेते, जे आपण 3 लाईन खाली घेतलं होतं तिथे आपल्याला तो गोलवा आकार तिथे जॉईन करायचा आहे। वरती आपण अर्धा इंच खाली घेतलं होतं, तर त्याच्या बरोबर सेंटरला मी तो गोलवा आकार घेतलेला आहे, म्हणजे व्यवस्थित राऊंड शेप दिसतो। ओके, जर तुम्ही डायरेक्ट लाईन पासून घेतला असतं तर तो असं गोलवा आकार आपला नेकचा दिसत नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याने ड्रॉ करून घ्यायचंय। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असेल, या पद्धतीने तुम्ही सुद्धा ड्रॉ करून घ्या। आता इथे मी तुम्हाला काय म्हणजे आपल्याला काय करायचं, साईडने आता कॅनव्हासवरती कट केलं ना आपण, तर मग तुम्ही इथे 1.5 इंच किंवा 1 इंचाचं असं साईडला सेम त्याच पद्धतीने आपल्याला शेप काढून घ्यायचा आणि तिथून आपल्याला तो कॅनव्हास कट करायचा असतो। म्हणून अशा पद्धतीने एकसारखं मार्किंग करून घेतलं ना एका मापानुसार, तर व्यवस्थित कॅनव्हास हा शेपमध्ये दिसतो।
सर्वकडे मी पाऊण इंचावरती मार्किंग करून घेते पेनाच्या साहाय्याने. आपल्याला आता बाहेरचा शेप हा ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ड्रॉ करून घेऊ शकता. जास्त घाई करायची नाही, सावकाश पद्धतीने तुम्ही नवीन शिकत असाल तर कॅनव्हास वरती तुम्हाला कट करता येत नसेल तर मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नेकचं ड्राफ्टिंग करा. इथे तुम्ही कोणता पण गळ्याचा शेप घेऊ शकता. तुम्ही बोटनेक मध्ये भरपूर सारे गळे आहेत तर तो कोणता पण शेप घेऊ शकता. आता जे खडूने मार्किंग केलं होतं तिथे मी पेनाच्या साहाय्याने मार्किंग करते, परंतु व्हिडिओमध्ये काही इतकं डार्क म्हणजे तुम्हाला दिसत असेल. ऑलरेडी आपण पिंक कलरचा खडू वापरलेला आहे, तुम्हाला दिसावं म्हणून मी डार्क करते. वरचा पण इथे मी नेक ड्रॉ करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, व्यवस्थित कैचीच्या साहाय्याने नेकची कटिंग करायची आहे. बाहेरचा नेक आधी आपण इथे कट करून घेणार आहोत. जसं मार्किंग केलं त्याच्यावरतीवरच आपल्याला इथे कैचीच्या साहाय्याने कट करायचं आहे. ओके, वरचं पण आपण सरळ मार्किंग केलं होतं ते पण व्यवस्थित कट करून घ्यायचंय. आता आपल्याला इथे काय करायचंय, आता मोजून बघायचंय. तर तुम्ही बघू शकता एक लाईन आपण तिथे आलो होतो तर ते बरोबर 3.5 इंच घेतलेलं आहे आपण, रुंदी आलेली आहे. आता इथे आपला आतील गळ्याचा शेप आहे तो कट करायचा आहे. मेन आपला आतील गळ्याचा शेप आहे तो कट करून घेणार आहोत आपण. आणि तिथे हलकंसं 2 लाईनचं अंतर आपलं असणार आहे. तर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित तितकंच अंतर ठेवून आपल्याला हा राऊंड शेप कट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला राऊंड शेप आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, अस्तर घ्यायचं आहे आणि अस्तर वरती आपल्याला हा कॅनव्हास प्रेस करून घ्यायचं आहे. तर मी अस्तर घेतलेलं आहे, मेन फॅब्रिक साईडला ठेवलेला आहे. इथे सेंटर आपलं ऑलरेडी तिथे मार्किंग आहे, म्हणजे आपली खूण करून घेतली आपण, तिथे मार्किंग करून घेतली. कॅनव्हास त्याच्यावरती ठेवून घेतलेला आहे, तो मी प्रेस करून घेणार आहे. तुम्हाला सुद्धा प्रेस करून घ्यायचा आहे. जो डिस्टन्स आहे तो आपला 3.5 आणि 3.5 किती झाले, 7 इंच. 7 इंचाचा मध्ये हा डिस्टन्स पाहिजे आहे वरच्या गळ्यामध्ये. ओके, सेंटर पासून 3.5 आणि सेंटर पासून इकडे 3.5 इंच अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर मी प्रेस करून घेतलेला आहे कॅनव्हास. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कुठेही कॅनव्हास इकडे तिकडे झालेला नाहीये. तर तुम्ही समजू शकता इथे प्रेस केलेला आहे. प्रेस करताना मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाहीये. कॅनव्हासला एका साईडने शाईन असते, एका साईडने शाईन नसते. जिकडनं शाईन मारतो तो कॅनव्हास आपल्याला अस्तरच्या साईडला ठेवून आणि प्रेस करून घ्यायचा, म्हणजे तो चिपकतो. आता इथे मी अंतर पण मोजून दाखवते तुम्हाला, तर ते बरोबर परफेक्ट 3.5 इंच आलेले आहे. ओके, आता काय करायचं आहे आपल्याला, व्यवस्थित ब्लाउज पीस मेन फॅब्रिक मी उलट ठेवलं, उलट नाही सॉरी सीधं ठेवायचं आहे आपल्याला. सीधं ठेवून त्याच्यावरती आपल्याला हा ब्लाउज पीस ठेवून घ्यायचे. नेकचं मी तुम्हाला मार्किंग दाखवते की कशा पद्धतीने आपण कट केलेले आहे. सो अशा पद्धतीने आपण कट करून घेतलंय. आता आपल्याला मशीनवरती शिवून घ्यायचंय. तर शिवण्याआधी इकडे तिकडे कपडा होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचंय, पिनअप लावून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून कपडा इकडे तिकडे होणार नाही. नवीन शिकत असाल तर तुम्हाला जरूर हे करायचंय. ओके, आता मशीनवरती इथे मी शिवून घेते. तर आपल्याला शिलाई मारताना काय करायचं, कॅनव्हासच्या अगदी कडेने आपल्याला इथे शिलाई द्यायची. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल ह्या पद्धतीने आपल्याला अगदी कडेने कॅनव्हासच्या शिलाई द्यायची आहे. एक दाबाचा पण अंतर आपल्याला ठेवायचं नाहीये. थोडस आपल्याला सेंटरमध्ये सुई ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. दाब उचलून घ्यायचं आणि कपडा फिरवून त्याच्यानंतर आपल्याला शिलाई मारून घ्यायची. थोडस सेंटरमध्ये सुई आतमध्ये ठेवायची. मी परत फिरवून घेतलंय.
कारण एक जरी लाईन इकडे तिकडे झालं तरी आपला तिथला कोना हा चुकू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित परफेक्टच कटिंग स्टिचिंग करायचं असतं. आता इकडे पण मी शिलाई मारून घेते. तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्ही सुद्धा शिलाई मारून घ्या. पूर्ण गळ्याला आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आता शिलाई मारून झालेली आपली पिनअप काढून घ्यायची आहेत आपल्याला. आणि आतील जो कपडा आहे तो एक दाबाचा अंतर किंवा तुम्ही अर्धा इंच कपडा ठेवला तरी पण चालेल. शक्यतो तुम्ही 2 लाईनचा कपडा ठेवा एक्स्ट्रा. व्हिडिओमध्ये बघू शकता 2 लाईनचा कपडा मी ठेवलेला आहे आणि आता आपल्याला साईडनं कट करून घ्यायचं आहे. आता इथे मी कट करून घेतल्यानंतर मी डायरेक्ट फोल्ड करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे दाबटीप देऊन घ्यायचे. ओके, आतमध्ये फोल्ड करून घेतल्यानंतर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर तो अस्तर आतमध्ये फोल्ड करताना तो तेवढा जो आपला व्हिडिओ होता तो थोडासा माझ्याकडनं म्हणजे माझ्या मोबाईलची मेमरी ही जास्त फुल झाली होती, त्याच्यामुळे तो स्टॉप होऊन गेला. तर त्याच्यामुळे तिथला भाग तेवढा यूज झाला. पण तो आपल्याला असं आतमध्ये फोल्ड करून त्याच्यानंतर व्यवस्थित हाताच्या साहाय्याने सेट करत आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. अगदी कडेने आपल्याला गळ्याच्या साईडला शिलाई मारायची. ओके, आणि तुम्हाला ऑन डिटेलमध्ये जर हा व्हिडिओ बघायचा असेल तर शिलाई कोर्स हे आपल्या चॅनलवरती याचा अगदी परफेक्ट मी म्हणजे सेम ह्याच पद्धतीने आपला व्हिडिओ डिटेलमध्ये फ्रंट साईड, बॅक साईड, बाहीचं टिचिंग, ऑल फिटिंग, बोटनेक ब्लाऊजची व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तो तुम्ही नक्की बघा. त्याच्यावरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे संपूर्ण ब्लाऊजचा. तर अशा पद्धतीने आपले आता इथे नेक तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, उलट्या बाजूने आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची, सगळीकडे मारायची. तुम्ही बघू शकता कॅनव्हास किती छान असा फिनिशिंग मध्ये आपल्याला अस्तर मधून दिसत आहे. कडेने एका दाबावरती आपल्याला एक एक शिलाई मारून घ्यायची. ओके, इथे सगळीकडे शिलाई मारून मी जो एक्स्ट्राचा कपडा होता तो कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला सेंटर काढून व्यवस्थित 5 इंचावरती टक्स ची उंची ही मार्किंग करून आपल्याला शिवून घ्यायचे. तर टक्स ची मार्किंग करून घेते मी. त्याच्यानंतर अर्धा इंचाचा टक्स असतो आपला तो दोन्ही बाजूला मी इथे शिवून घेत आहे. तुम्हाला पण अशा पद्धतीने अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा आहे, म्हणजे हा संपूर्ण 1 इंचाचा टक्स होणार आहे आपला. ओके, लॉक करायला विसरायचं नाही एंडिंगचं. ओके, नाहीतर आपला धागा हा निघू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, एंडिंगला आपलं शिलाई संपत आल्यावरती आपल्याला ते लॉक करायचंय. दुसऱ्या बाजूचा टक सुद्धा मी इथे शिवून घेत आहे. तुम्हाला पण ह्याच पद्धतीने शिवून घ्यायचंय. आता इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता जे टक्स पासून तिरकस मी पेपर कटिंग मध्ये कट केलं नव्हतं
ते मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये सांगत आहे की ते कट करून घ्यायचंय. का तुम्ही बघू शकता एक लाईन सरळ येत नाही. नेक शिवल्यानंतर ते थोडंसं कडेने कमरेच्या साईडने खाली येतं. ते मार्किंग करून आणि इथे मी अर्धा इंचावरती कट करून घेत आहे. तुम्हाला पण ह्याच पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. जर तुमचा बोटनेकचा इतका मोठा गळा नसेल तर कट करायची काहीही गरज नाही. आता तुम्ही बघू शकता एका लेवलमध्ये कमरेची साईडची पट्टी आपली म्हणजे जी बॉर्डर आहे ती झालेली आहे. आता इथे काय करायचं आपल्याला हात शिलाईची पट्टी घ्यायची आणि हात शिलाईची पट्टी आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. ओके. तर तुम्ही हात शिलाईची पट्टी 1 इंचची, अर्धा इंचची तुमच्या आवडीप्रमाणे 1.5 इंचापर्यंत तुम्ही लावू शकता. इथे मी 1 इंचाची म्हणजे 2 इंचाची पट्टी घेतलेली, ती 1 इंचाची डबल फोल्ड करून ती आपल्याला इथे लावून घ्यायची. ती तयार बरोबर आपली 1.5 इंचाची तयार होणार आहे पट्टी. ओके. एका दाबावरतीच आपल्याला हात शिलाईची पट्टी पण लावून घ्यायची आहे. नंतर आपल्याला काय करायचंय, जी हातशिलाईची पट्टी लावलेली त्याच्यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. सो अशा पद्धतीने हाताचं व्यवस्थित सेट करत आपल्याला हातशिलाईच्या पट्टीवरती मी दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, ती आतमध्ये फोल्ड करून ती आपल्याला त्याच्यानंतर बॅक साईडला आपण हातशिलाई करणार आहोत. म्हणून सेंटरमध्ये आपल्याला मोठी शिलाई द्यायची म्हणजे 5 नंबरची शिलाई, 4.5 नंबरची शिलाई दिली तरी पण काहीच हरकत नाही. ती शिलाई आपण हात शिलाई केल्यानंतर लगेच काढता येते. म्हणजे आपलं ब्लाऊज सुद्धा आपलं फिनिशिंग सहित ते तयार होतं. शिलाई काढताना कपडा इकडे-तिकडे ओढला जात नाही, धागे इकडे-तिकडे ओढले जात नाही. म्हणून आपल्याला मोठी शिलाई द्यायची असते. एक्स्ट्राची जी कपडा होता तो आपण इथे कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने इथे आपला नेक हा रेडी झालेला आहे. आता आपण सर्व टोटल ब्लाऊज इथे मी जॉईंट करून घेते आणि फायनल लुक तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. इथे आता तुम्ही बघू शकता आपलं फायनल ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे. अशा पद्धतीने फायनल लुक आपला ब्लाऊजचा दिसत आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला ब्लॉग्सला भेट द्या आणि पूर्ण डिटेलमध्ये शिलाई कोर्सवरती याचा व्हिडिओ अपलोड आहे तो बघा. तर मैत्रिणींनो आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत. तर इथे माझ्याकडे आता उद्या म्हणजे मला 2-3 दिवसात इतके ब्लाऊज शिवायचे आहेत. तर तिघी बहिणींचे सेम ब्लाऊज आहेत. वेल्वेटचे ब्लाऊज आलेले आहेत आणि इतर साड्यांवरचे पण ब्लाऊज आहेत. तर साडी फक्त एकच ठेवलेली आहे मी, बाकीच्या साड्या नाही घेतलेल्या आहेत. कारण तेवढं पिको फॉल होत नाही त्याच्यामुळं. तर तुम्ही इथे बघू शकता वेल्वेटचे मी तुम्हाला ब्लाऊज सर्वात पहिल्यांदा दाखवते. तर 2 ब्लाऊज मी कट करून घेतलेले आहेत आणि हे बाकीचे म्हटलं चला तुमच्याबरोबर एकसारखेच आहेत आणि तिघी बहिणींचे ब्लाऊज आहेत. म्हणून तुमच्याबरोबर शेअर करावं आणि वेल्वेटचं ब्लाऊज तुम्हाला कटिंग टिचिंग बघायचं असेल तर तुम्ही मला तसं कमेंट्स करून सांगा. मी आपल्या शिलाई कोर्सवरती त्याचं डिटेलमध्ये पूर्ण टिप्स सहित त्याचा व्हिडिओ अपलोड करेन. तर इथे आपण सर्वात पहिल्यांदा बघूया. तर हे तिघी बहिणींचे मी वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थित ठेवलेले आहेत. तर हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे आणि हा त्यांचा सिंपल ब्लाऊज आहे. त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आहे. तर हा मी स्वतः स्टिच केलेला ब्लाऊज आहे. तर तोच त्यांनी मापासाठी दिलेला आहे. तर ही त्यांचीच बहीण आहे. म्हणजे तिघी बहिणी आहेत ह्या शिन्नरला राहतात. तर शिन्नरमधून त्यांनी इकडे ब्लाऊज शिवायला दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर काठपदरच्या साडीवरचा ब्लाऊज वाटतोय मला. त्याची साडी नाहीये, फक्त ब्लाऊज दिलेला आहे माझ्याकडे. तो सुद्धा आपल्याला कटोरीचा शिवायचा आहे आणि मटका गळा सांगितलेला आहे त्यांनी आणि पायपिंग करायला सांगितले. तर त्या पद्धतीने त्यांना शॉर्ट बाईमध्ये शिवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा वेल्वेटचा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे. तर मला हा सर्वात जास्त ब्लाऊज आवडलेला आहे. खूप सुंदर अशी त्याची डिझाईन आहे. तर संपूर्ण मी इथे तुम्हाला खोलून दाखवते अशा पद्धतीने. खूप सुंदर असा नेक म्हणजे ज्यावेळेस आपण टिचिंग करणार त्यावेळेस खूप सुंदर दिसेल हा ब्लाऊज आणि कशावरती पण सूट होईल.
तर हा सुद्धा ब्लाऊज आपल्याला कटोरी ब्लाऊज मध्ये शिवायचा आहे, म्हणजे कटोरी मध्ये शिवायला सांगितलेलं आहे त्यांनी. आणि बॅक साईडला त्यांनी सिंपल गळा, मटका गळा सांगितलाय, नॉट लावायला सांगितले. तर हा एक झाला आहे. तर हे त्यांचे फक्त 2च ब्लाऊज आहेत आणि त्याच्यानंतर हे 2 ब्लाऊज आहेत आणि दुसऱ्या बहिणीचे त्यांचे भरपूर ब्लाऊज आहेत. तर हे सुद्धा मी कट करून घेतलेले आहेत. तर हा सुद्धा मी कटोरीमध्ये कट केलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. तर टीचिंग केल्यानंतर मी सर्वच ब्लाऊज तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे. तर याचं कटिंग कटोरी ब्लाऊज मध्येच आहे आणि कटोरीचं कट केलेलं आहे. 35 मापाचं हे ब्लाऊज आहे, म्हणजे 35 मेजरमेंटचं आहे कटोरीचं. आणि हा अशा पद्धतीने हिरवा डार्क, एकदम डार्क कलर मध्ये आहे. तर याच्यावर पण टिकली वर्कच आहे आणि वेल्वेटचा ब्लाऊज आहे हा पण. तर बॅक साईडचं अशा पद्धतीने हा लुक तुम्ही बघू शकता, कट केलेला आहे. सेम तसंच कापड आहे, फक्त डिझाईन थोडीशी वेगळी आहे, पण त्याची डिझाईन खूप सुंदर आहे, नाजूक आहे. तर हा पण इथे कट करून घेतलेला आहे. सिंपल नेक सांगितले आहे, तिघी बहिणींनी सिंपल नेक सांगितलेले आहेत, कारण त्याच्यावरती सिंपलच नेक छान दिसणार आहे, कारण ऑलरेडी त्याच्यावर टिकली आणि वर्क केलेले आहे, त्याच्यामुळे ते त्याच्यावर आपण लेस वगैरे लावून ते जास्त म्हणजे झिगझॅग दिसतं, त्याच्यामुळे आपल्याला सिंपल नेक त्याच्यामध्ये शिवायचं आहे. अशा पद्धतीने हे 2 ब्लाऊज आणि हे 2 ब्लाऊज असे दोघी बहिणींचे 2-2 ब्लाऊज आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे हे तिसऱ्या बहिणीचे त्यांचे ब्लाऊज आहेत, तर त्या गावाकडे असतात तर त्यांचे ब्लाऊज आहेत. तर याचा अस्तर पण त्यांनी दिलेले आहे. सिंपल डेली यूजची साडी वाटते मला, परंतु ब्लाऊज पण छान वाटतोय मला. डेली यूजचं आहे, त्याच्यामध्ये पट्टे आहेत, ते शायनिंग मारतायत त्याच्यामध्ये, खूप सुंदर असं हा एक ब्लाऊज आहे डेली यूजसाठी. त्याचा अस्तर सुद्धा त्यांनी मला इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर हा गोल्डन कलरचा ब्लाऊज पीस आहे, तो पण सिंपल आहे. आणि हा पिंक कलरचा आहे, तो पण सिंपलच आहे, डेली यूज साठीच असणार आहे. आणि हा आपले पूर्ण प्लेन आणि बॉर्डर रेड कलरची असते ना, आता नवीन साड्या निघालेल्या आहेत, तर त्याच्यावरचा मला हा ब्लाऊज वाटतो रेड कलरचा, कारण त्याच्यावर बुट्टे आहेत. तर असे मी जवळजवळ 3-4 ब्लाऊज शिवलेले आहेत, तर मला सेम तो तसाच ब्लाऊज पीस वाटतोय तो. हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे, ब्लॅक कलरचा. त्याच्यानंतर हा त्यांनी मापासाठी ब्लाऊज दिलेला आहे, तर हा कटोरीचाच आहे, कटोरीचाच ब्लाऊज आहे. आणि बॅक साईडला इथे पॅच बनवलेला आहे, परंतु त्यांनी आपल्याला डिझाईन नाही सांगितलेले, सिंपल नेक सांगितलेले आहेत. आणि याच्यातला हा वेल्वेटचा तिसरा ब्लाऊज आहे. तर ही सुद्धा खूप सुंदर असं डिझाईन आहे. ही पण मला डिझाईन आवडली आहे वेल्वेट मध्ये. माझ्याकडे वेल्वेटचा एक पण ब्लाऊज नाही, कारण मी वेल्वेटचं कधी म्हणजे घेतलेलं पण नाही, शिवलेलं पण नाही. पण मला असं वाटतं आता हे डिझाईन बघितल्यावर छान वाटतात, एखादं आपण पण ट्राय करावं असं. तर खूप छान असते ही पण डिझाईन आहे. तर हे ब्लाऊज आपल्याला रविवारी संध्याकाळपर्यंत शिवून द्यायचे टोटल ब्लाऊज. तर याच्यातले जवळजवळ हे किती ते 4 ब्लाऊज आहेत आणि याच्यातले आपले हे बिना अस्तरचं एक आणि हे 4, 5, 6 ब्लाऊज आहेत. 6, 7, 8, 9, 10 म्हणजे असे 10 ब्लाऊज आपल्याला रेडी करायचे आहेत. आणि हा साडीवरचा मेन म्हणजे हा ब्लाऊज आपल्याला सर्वात पहिल्यांदा हा तयार करून द्यायचा आहे. तर याचा मी ब्लाऊज पीस काढलेला नाहीये, साडी ओपनच केली नाहीये मी. हे बघा अशा पद्धतीने. आता प्रत्येक साडीला ब्लाऊज पीस आणि त्याच्यानंतर असं एक ब्लाऊजचा मापाचा असा पट्टा हा प्लेनच येत असतो अशा पद्धतीने. त्याच्यानंतर याच्यावर बारीक बुट्टी आहे आणि हा कॉपर कलर म्हणता येईल त्याला. तर ती बॉर्डर आहे आणि बुट्ट्या पण त्याच कलरच्या आहेत, पण बुट्ट्या पण नाजूक आहेत आणि खूप सुंदर वाटते साडी. तर याचा ब्लाऊज कट केलेला नाही, तो आपल्याला सर्वात पहिल्यांदा कट करायचा आहे. तर ह्या साडीवरचा ब्लाऊज धरून आपल्याला 11 ब्लाऊज रेडी करायचे आहेत. वाटत नाही शक्य होईल असं रविवारपर्यंत, कारण
व्हिडिओ पण बनवावे लागतात आपल्याला आणि ते एडिटिंग वगैरे करायचं. त्याचप्रमाणे अजून दुसरे पण ब्लाऊज शिवायचे आहेत. रविवारी सुट्टी येते, त्याच्यामुळे रविवारपर्यंत त्यांना परत विचारून घ्यावं लागेल. जे अर्जंट असतील तेच देणार आहे मी. तर इथे आपण सर्वात पहिल्यांदा हा ब्लाऊज कट करून घेऊया. परत साडी पण आपल्याला पिको फॉल करायची आहे, तर एकच आहे त्याच्यामुळे ती करून देणार आहे मीच. तर हे दोघे बहिणींचे आहेत, ते ऑलरेडीच माझ्याकडे पेपर पॅटर्न आहेत आणि यांचं आधी माझ्याकडे ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत. परंतु आता हे जे मी ब्लाऊज कट करते त्यांचं त्यांनी शिवून घेतलेले आहेत, पण त्यांच्या बहिणीच्याच मापावर शिवून घेतलेले आहेत. तर ते थोडे सेम आहेत, परंतु आता त्यांनी स्वतःचाच ब्लाऊज दिलाय की माझ्याच ब्लाऊजच्या मापावरती तुम्ही शिवून द्या. मग आता त्यांचा म्हणजे पेपर पॅटर्न आधी मला तयार करावं लागेल, त्याच्यानंतर आपल्याला त्यांचे ब्लाऊज कट करायचे. बाकी ते 2 कट केले आणि हे पण आपल्याला सेम कटोरी ब्लाऊजचे सेम पॅटर्न आपण जसं ब्लाऊज पिसावरती ठेवून कट करतो त्याच पद्धतीने हे पण कट करणार आहे मी आता. तर हे 2 आता कट करणार आहे आणि उद्या आपण हे कट करणार आहोत. तर उद्या शक्यतो रात्रीचेच मी कट करेल, कारण रात्रीच्या कट करून ठेवले का जरा दुसऱ्या दिवशी आपल्याला कामाला शिलाई कामाला सोपं पडतं आणि आपलं काम पण फास्ट होतं. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.